नमस्कार, मी डॉक्टर किशोर मुंडे, संभाजीनगर येथील मेडिकल रुग्णालयात कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आर्थ्रोस्कोपी आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीबद्दल। जसं जसं थंडीचं प्रमाण वाढतं तसं लोकांना सांधे दुखणं, हातपायाची बोटं वाकडी होणं आणि सांधे आखडून बसणं यासारख्या समस्या बघायला भेटतात। पण हे सगळं हिवाळ्यातच का होतं? तर त्याचं पहिलं कारण असतं ते म्हणजे बॅरोमेट्रिक प्रेशर चेंजेस। जसं जसं बॅरोमेट्रिक प्रेशर कमी होतं तसं तसं सांध्यांमधल्या ज्या टिश्यू असतात त्या एक्सपांड होतात आणि परिणामी आर्थरायटिसचा त्रास वाढतो। दुसरं कारण असतं याचं ते म्हणजे लो ह्युमिडिटी। जसं जसं हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामुळे थंड हवेमुळे आपले जॉईंट्स डिहायड्रेट होतात, त्यामुळे जसं आपले जॉईंट डिहायड्रेट झाले त्यामुळं आपले जॉईंट्स पेनफुल आणि स्टिफ बनतात। याचं तिसरं कारण असतं ते म्हणजे आपलं ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी लेवलच कमी होणं। थंडीच्या दिवसात ज्यांना ऑलरेडी आर्थरायटिसचा त्रास आहे अशी लोक बाहेर जाणं किंवा व्यायाम करणं हे सगळं टाळतात, यामुळे सांधेदुखीचा त्रास अजूनच वाढतो। तर आता आपण जाणून घेऊया काय काय आपण काळजी घ्यायला पाहिजे ते। पहिली गोष्ट म्हणजे गरम कपडे घाला, स्वेटर, कानटोपी, हातामधली ग्लोव्ज, या सगळ्या गोष्टींमुळे सांधे गरम राहतील आणि त्यामुळे स्टिफनेस येणार नाही आणि पेन पण कमी होईल। दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्टिव्ह राहा, कारण आपल्या सांध्यांसाठी चालत फिरत राहणं हे गरजेचं असतं, त्यामुळे दररोज सकाळी योगा करणं किंवा लॉंग वॉकला जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आपला जो आहार आहे तो संतुलित असला पाहिजे, आपलं वजन नियंत्रणात असलं पाहिजे आणि हे सगळं करून जरी तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या। धन्यवाद।